आताची ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। आमदार प्रशांत परिचारक अखेर निलंबित झालेले आहेत। 1.5 वर्षांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। मागचे 2 दिवस विधान परिषदेत हा मुद्दा गाजत होता। विरोधकांनी पूर्णतः आपली भूमिका स्पष्ट केलेली, जोपर्यंत निलंबन होत नाही प्रशांत परिचारक यांचं तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती। आणि त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने पास करण्यात आला, संमत करण्यात आला आणि त्यानंतर 1.5 वर्षांसाठी प्रशांत परिचारक हे निलंबित झाले आहेत। आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आम्ही तुम्हाला सांगतो आहोत। आमदार प्रशांत परिचारक हे 1.5 वर्षांसाठी निलंबित झालेत। आपले संपादक निलेश खरे फोन लाईन वरून सध्या आपल्या बरोबर आहेत। सर, जर बघितलं 2 दिवसाचा विरोधकांनी जो गोंधळ घातला होता, जी मागणी केली होती आग्रहाने, त्याचाच दबाव आणि त्याचा परिणाम हा पाहायला मिळतोय। निश्चितच प्रशांत परिचारक यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत हीन आणि निंदनीय अशा स्वरूपाचं वक्तव्य होतं। निवडणूक काळातल्या एका सभेमध्ये 17 फेब्रुवारी रोजी हे वक्तव्य प्रशांत परिचारक यांच्याकडून करण्यात आलं होतं आणि यामध्ये मुख्यतः सैनिकांच्या पत्नींच्या एक नैतिकतेवर किंवा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम जे आहे ते एका लोकप्रतिनिधीने केलं होतं। यावर विरोधकांनी, सर्वच पक्षीय विरोधकांनी मोठा गोंधळ हा विधान परिषदेमध्ये गेले 2 दिवस सातत्यानं घातला। यामध्ये शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे या अत्यंत आक्रमक होत्या। धनंजय मुंडे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे, याचबरोबर इतर जे नेते आहेत त्यांच्याकडूनही खूप आक्रमकपणे हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडण्यात आला आणि सरकार यामुळे सरकारची नालंची होते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरकारला याचा खूप मोठा फटका बसू शकतो, याचं एक चित्र तयार झाल्यानंतर आणि भाजपला, मुख्यतः प्रशांत परिचारक हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत, त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होते अशा स्वरूपाचं चित्र तयार झाल्यानंतर भाजपचेच नेते असलेल्या चंद्रकांत पाटलांकडून प्रस्ताव आणण्यात आला निलंबनाचा आणि अखेरीस तो सर्व मतानं मंजूर झालेला आहे। 1.5 वर्षासाठी प्रशांत परिचारक हे निलंबित झालेले आहे। यापुढे कोणीही सैनिक पत्नी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम जे आहे ते करू शकणार नाही आणि एक महत्वपूर्ण असा निर्णय जो आहे तो विधान परिषदेने या ठिकाणी घेतला। पण त्याचबरोबर आणखी महत्वाचं म्हणजे एक आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ही समिती या वक्तव्याची शहानिशा करून आपला अहवालही सरकारला देणार आहे आणि त्यामुळे या निलंबनाची उद्या बडतर्फीत कारवाई करावी का या दृष्टीने विचार होऊ शकतो। मात्र सध्या तरी निलंबन हा एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे, 1.5 वर्षासाठीचं निलंबन हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो विधिमंडळामध्ये आज घेतला गेला। निलेश, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आताच्या झालेल्या सगळ्या निवडणुकांच्या नंतरचे पहिलं अधिवेशन म्हणावं लागेल, त्या दृष्टीने विरोधकांनी काढलेली पहिली विकेट म्हणावी लागेल। अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात एका आमदाराची पहिली विकेट त्यांनी काढलेली आहे। याला भाजपच्या प्रतिमेच्या अनुषंगाने बसलेला धक्का पाहता येईल? नाही, मुख्यतः प्रशांत परिचारक हे आपल्या पक्षाचेच नाही, आपला त्यांच्याशी संबंधच नाही अशा स्वरूपाचं चित्र भाजपनं गेले 2 दिवस विधिमंडळात आणि माध्यमांमध्ये तयार करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला। भाजपचे ते सहयोगी सदस्य आहेत, स्थानिक पातळीवर निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या भाजपनं त्यांच्याबरोबर एकत्रितपणे लढवल्या, भाजपच्या चिन्हाअंतर्गत लढवल्या गेल्या। मात्र स्वतः परिचारक हे अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे सध्या तरी आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। मात्र असं असलं तरी विरोधकांनी सातत्यानं भाजपचे आमदार अशा स्वरूपात प्रचार केल्यामुळे कुठे ना कुठे भाजपची प्रतिमा ही मलिन होईल या भीतीनं ही कारवाई झालेली आहे आणि विरोधक निश्चितपणे खूप आक्रमक होते। अत्यंत संवेदनशील असा प्रश्न होता, निंदनीय असा प्रश्न होता आणि त्याला संवैधानिक अशा शस्त्रांनी या ठिकाणी यश येताना पाहायला मिळतं। निलेश, याला जोडून एक म्हणजे एकीकडे परिचारकांचे वक्तव्य गाजत असतानाच तिकडे दुसरीकडे शिवसेनेच्या एका आमदाराने वक्तव्य केलं की एक वेळ मी महाराष्ट्र भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही। त्याच्याकडे सुद्धा आता परिचारकांच्या वक्तव्यासारखंच बघितलं जात आहे। परिचारकांवर कारवाई झालेली असताना आता भाजपला शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी मिळाली आहे का? निश्चितपणे प्रसन्न, आता परिचारकांनंतर शिवसेनेचे आमदार जे आहेत त्यांच्या विरुद्धचा मोर्चा जो आहे तो भाजप सकट इतर आमदार जे आहेत विरोधी पक्षाचे ते उघडताना पाहायला मिळतील। जर सेनेनं भाजपला अडचणीत आणलं तर सेनेला अडचणीत आणण्याचा सहज मुद्दा जो आहे तो या ठिकाणी भाजपच्या हाती लागलेला आहे आणि त्या अनुषंगानं उद्यापासून पुन्हा एक राजकीय वातावरण जे आहे ते तापताना पाहायला मिळेल। त्यांचंही जे वक्तव्य आहे
ते अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचं आहे आणि त्यावर निश्चितपणे कारवाई ही विधिमंडळात होताना पाहायला मिळेल. मात्र जर विधिमंडळाच्या कामकाजावर नजर टाकली तर आज विधिमंडळाच्या कामकाजाचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसापर्यंत या महाराष्ट्राला विधिमंडळाच्या माध्यमातून काय मिळालं तर त्यातून काहीही साध्य झालं असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. परिचारकांच्या माध्यमातून विरोधी पक्षानं निश्चितपणे एक विकेट घेतली, मात्र त्यामध्ये सरकारनं जी दिरंगाई केली तीही या ठिकाणी निषेधार्ह आहे. कारण 4 ते 5 दिवसामध्ये जे कामकाज पुढे जाणं अपेक्षित होतं ते कुठेही कामकाज पुढे सरकताना पाहायला मिळालेलं नाही. निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. जय महाराष्ट्रानं सुद्धा ही बातमी वेळोवेळी लावून धरली होती, त्याचं कॅम्पेनच तयार केलं होतं आणि त्याला अखेर शेवटी यश येताना अर्थातच त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचा हात आहे. सगळ्या महाराष्ट्राचा रेटा आहे, हे कोणा एकाचं श्रेय नाहीये. सैनिकांच्या पत्नींचा इतका घृणास्पद अपमान एक आमदार कसा करू शकतो हा प्रश्न सगळे विचारत होते आणि अशी व्यक्ती विधिमंडळासारख्या पवित्र सभागृहात कशी बसू शकते असा संताप सगळ्यांच्या मनात होता. त्याची दखल घेऊन अखेर भाजपला उशिराचं का होईना शहाणपण सुचलं आणि कारवाई झालेली आहे. अर्थात ही फक्त निलंबनाची कारवाई आहे, 1.5 वर्षाची. बडतर्फ केलं पाहिजे असा सुद्धा रेटा आहे. आशा आहे जी समिती गठीत करण्यात आलेली आहे रुजुता, ती आता याचा गंभीर अभ्यास करेल, दखल घेईल आणि एक सगळ्यांसमोर धडा बनेल अशा प्रकारची कारवाई करेल. धन्यवाद प्रसन्न या सविस्तर चर्चेसाठी. प्रशांत परिचारक यांचं निलंबन झालेलं आज आपण बघतो आहोत. हा महत्त्वाचा निर्णय आज विधान परिषदेत घेण्यात आला आहे आणि जसं आपले संपादक निलेश खरे थोड्या वेळापूर्वी सांगत होते, दिरंगाई झाली का भाजपकडनं किंवा सत्ता पक्षाकडनं, हा एक मुद्दा आहे ज्याची चर्चा होत राहील. काल महिला दिन होता आणि महिला दिनाच्या दिवशी जर हा महत्त्वपूर्ण निर्णय, कारण शेवटी सैनिक पत्नींचा अपमान प्रशांत परिचारक यांनी केला, जर झाला असता तर तो स्वागतार्ह ठरला असता. पण उशिराने का होईना 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्यात. एक तर निलंबन आणि याच्या पुढे जाऊन या पूर्ण प्रकरणाची समिती संसदीय समितीकडनं चौकशी होणार आहे आणि मग कारवाई केली जाणार आहे. सदर उच्चाधिकार समितीचा अहवाल सभागृहाला सादर होऊन त्यावर सभागृहाचा निर्णय होईपर्यंत विधान परिषद सदस्य श्री प्रशांत परिचारक यांचं सदस्यत्व 1.5 वर्षासाठी निलंबित करण्यात यावे. सदर समितीने आपला अहवाल लवकरात लवकर सभागृहात सादर करावा. ठीक, 1 मिनिट. बोलायचंय कोणाला? एकाने नाही, सगळ्यांना एकानेच बोल. नाही तर काय बोलायचंय? ठरावाला मतालाच टाकायला लागेल ना. बोला ना. काय म्हणले विरोधी पक्ष नेते, तुम्ही बोला. संबंध विषयाची चौकशी सुद्धा या समितीने करायची आहे. ती चौकशी सुद्धा योग्य व्हावी आणि जी शिक्षा समिती या ठिकाणी ठरवेल ती संबंध सभागृहाला ती मान्य असेल. सभापती महोदय, फक्त एवढंच विनंती आहे की तो उल्लेख पावसाळी अधिवेशनाच्या आत या समितीचा अहवाल या सदनामध्ये यावा ही आमची अपेक्षा. सभापती महोदय, ठीक, मी आता सभागृहासमोर ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. ठराव एकमताने संमत झाला.